श्रीरामपूर नगरपालिकेच्या वतीने दिला जाणारा ज्येष्ठ संपादक स्वर्गीय वसंतराव देशमुख जिल्हास्तरीय पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित राहता शहरातील दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार दिलीपराव खरात यांचा राहता नगरपरिषदेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला। ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते 30 जुलै रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। पत्रकार दिलीप खरात यांनी बातमीदारीच्या क्षेत्रात अनेक उल्लेखनीय कार्य केले असून त्यांच्या या कार्याची दखल घेत श्रीरामपूर नगरपालिकेने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली। राहता नगरपालिकेच्या सभागृहात पार पडलेल्या या सत्कार सोहळ्यात मुख्याधिकारी वैभव लोंढे, नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर, उपनगराध्यक्ष विजय सदाफळ, ज्येष्ठ नेते मुकुंद नाना सदाफळ, गटनेते शफिक मुन्नाभाई शहा, माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ, पतसंस्था फेडरेशनचे राजेंद्र वाबळे, तसेच नगरसेवक दशरथ तुपे, राहुल सदाफळ, अजय आगरे, मयूर पाळंदे, प्रवीण बोरकर, संदीप पुरतडक, प्रवीण रुणवाळ आदींसह सर्व पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी प्राध्यापक डॉक्टर जयंत गायकवाड, पत्रकार सतीश वैजापूरकर आणि साम टीव्हीचे पत्रकार सचिन बनसोडे यांनी दिलीप खरात यांच्या पत्रकारिता जीवनावर प्रकाश टाकत त्यांच्या कार्याचा गौरव केला। काहींनी विनोदी शैलीत अनुभव सांगत कार्यक्रमात रंगत आणली। यानंतर गटनेते शफिक मुन्नाभाई शहा आणि माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ यांनीही आपल्या आठवणींना उजाळा देत दिलीप खरात यांच्या कार्याचा गौरव केला। तर अनेकांनी राहता नगरपालिकेनेही पुरस्कार सोहळ्याचे नियोजन करण्याची आग्रही मागणी केली आहे। श्रीरामपूर येथे श्रीरामपूर नगर परिषदेच्या वतीने स्वर्गीय वसंतराव देशमुख पत्रकारिता पुरस्कार आपल्या राहत्यासाठी ज्यांना मिळाला असे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि राहता शहरातील एक जागरूक पत्रकार, आदर्श पत्रकार दिलीपराव खरात, मंचावर उपस्थित माझे मार्गदर्शक गणेश कारखान्याचे माजी चेअरमन मुकुंद नाना, उपनगराध्यक्ष नाना सदाफळ, मुख्याधिकारी वैभव लोंढे साहेब, प्रेस क्लबचे अध्यक्ष रामभाऊ लोंढे, उपस्थित आपण राहता शहरातील सर्वच सन्मान्य पत्रकार बंधू, माझे सर्व सन्माननीय नगरसेवक बंधू आणि खास करून या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले दिलीपरावांचे ज्येष्ठ बंधू वसंतराव खरात। दिलीपरावांबद्दल राजभाऊंनी सांगितलं की शब्दच नाही आहेत आणि खरोखर नाही आहेत की दिलीपरावांना हे असं व्यक्तिमत्व आहे की हे शब्दात गुंतताच येणार। त्यांच्या विचारांचं असेल सांगितलं सचिन भाऊंनी की 4 विषय रेडी असतात, खरोखर आहे ते 4 विषय मी पण अनुभवलेले। दिलीपरावने एका कामासाठी फोन करायचा आणि दिलीपरावने आपल्याला त्याच्यावर 4 वेगवेगळे मार्गदर्शन करायचे, असं ते दिलीपरावांचं व्यक्तिमत्व आहे। मी आज राहता शहराचा प्रथम नागरिक म्हणून या ठिकाणी कमी वयात पोहोचलो। मला इथे आणण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे त्यांच्यापैकी प्रमुख कोण असतील तर ते दिलीपराव आहेत। तालुक्यात, जिल्ह्यात, महाराष्ट्रात चांगलं काम करतात अशा पत्रकारांना तो पुरस्कार त्या ठिकाणी मोठ्या मान्यवरांच्या हस्ते त्या ठिकाणी देण्यात येतो। विशेष करून आम्हाला आनंद होत आहे की तो जो मान जिल्ह्यामध्ये मिळतो किंवा महाराष्ट्रामध्ये मिळतो तो आमच्या राहता शहरातील आमचे मित्र असलेले दिलीपराव खरात यांना मिळाला, याचा आम्हाला सर्व राहतेकरांना अभिमान आहे आणि त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल मी त्यांचं राहता शहरवासियांच्या वतीने, आमच्या सर्व उपस्थित असलेल्या जनसमुदायाच्या वतीने, पत्रकारांच्या वतीने, नगरसेवकांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो व त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो। दिलीपरावांबद्दल बोलायचं म्हटलं ना तरी उत्स्फूर्तता आली, त्याचं कारण असं आहे की मी कधी बोलत नाही, पण दिलीपराव म्हटलं बोलावं थोडंसं असं ऑटोमॅटिक माझ्यामध्ये जे स्फुरण आलं त्याचं कारण दिलीपरावबद्दल बोलायचं तर चालू घडामोडीमध्ये आम्ही बरोबरच होतो। ज्यावेळी दिलीपरावांना हा पुरस्कार जाहीर झाला त्या टायमाला श्रीरामपूरमध्ये काही मतभेद पण झाले, परंतु ते मतभेद झालेल्यांपैकी आम्ही बरोबर असताना दिलीपराव तिकडून फोन येत होते, तिकडे जरी आमचे मतभेद झाले पण तुम्हाला पुरस्कार भेटला याचा आम्हाला खूप आनंद आहे। आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळी दिलीपरावला हा पुरस्कार जाहीर झाला 3 दिवस आधी त्यांचा माझा संध्याकाळी फोन झाला तर तुम्ही इकडे या, तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची। आनंदाची बातमी म्हटल्यावर मला वाटलं माझ्याबद्दलच असेल, कारण त्यांनी कायम आनंदाची बातमी माझा फायदा वेगळीच दिलेली गेलं त्यांना म्हटलं काय देऊन आपल्याला असाचा पुरस्कार जाहीर झाला। म्हटलं दिलीपराव सतत दुसऱ्याला पुरस्कार देणार आहे, दुसऱ्यांसाठी प्रशंसा करणार आहे, दुसऱ्यांची प्रशस्ती करून त्यांना पुरस्कार प्राप्त करून देणार आहे,
त्यांना आज पुरस्कार जाहीर झाला, त्यांना स्वतःला जो आनंद झाला तो आनंद पाहून आम्हाला खूप आनंद झाला. सर असतील, मी असतील, आम्ही बाळासाहेब होतो, आम्हाला इतका आनंद झाला की पहिल्यांदा हा माणूस आनंदी झाला का यांना पुरस्कार भेटला. म्हणजे कधीही त्यांनी आनंद व्यक्त नाही केला, कधीही त्यांनी दुसऱ्यासाठी प्रयत्न केला, अशा माणसाला आनंद झाला. मी घरी गेलो, घरी गेल्यानंतर बघितलं ते वडील आमचे तिथं बसतात. मला असं जाणवलं की आज मी वडिलांना सांगितलं असतं तर त्यांना किती आनंद झाला असता, कारण ते माझ्यापेक्षाही जास्त माझ्या वडिलांचे मित्र होते. तेव्हा अशा दिलीपरावांना हा पुरस्कार भेटला त्याबद्दल मी त्यांची खूप जे निवड करणारी कमिटी त्यांनी असा माणूस निवडला त्यांचे पण खूप खूप आभार मानतो व दिलीपरावाला शुभेच्छा देतो. तुम्हाला सांगायला हरकत नाही, सगळ्यात जास्त उपस्थिती रात्रीची होती आणि हे श्रीरामपूरकरांना जाणवलं इतपत उपस्थिती होती. अर्धा दिवस वाया. आज काय आहे, सगळ्यांकडे पैसे आहेत, सगळे एकमेकाला मदतीची भावना आहे नाही मात्र, पण वेळ नाही कोणाकडे काय. दिलीपराव करता 100-150 लोकांनी ते 2 ते 3 तासाचा वेळ दिला. ही गोष्ट साधी सुधी नाही. म्हणजे तुम्ही पत्रकार आहात, पत्रकार असताना ही जनसंपर्क असणं ही आणखीन एक वेगळी गोष्ट आहे. आता तसं ते सचिन भाऊन सांगितलं की डोक्यात खटका बसला, तर हे खटका बसला हा विषय आहे. एक मुकुटे साहेबांनी फार छान गोष्ट सांगितली, मी तुम्हाला सांगतो की एक म्हातारा दुपारच्या वेळेला याच्यासोबत सगळे शेतात गेले की तो बाजावर बसायचा, त्या समोर गाय बांधलेली होती गोठ्यात. त्या गायची शिंगाशी बोल होती. त्याच्या मनात काय घ्यायचं, माझं डोकं जाईल का नाही, तो काय विचार करायचा. तरी 2-3 वेळा तो प्रयत्न पण केला, पण ती गायने असं केलं तो मागे सरकायचं. पण एक दिवस त्याच्या प्रयत्नाला यश आलं आणि त्याला ते गाय लागली आणि मग पण ओरडायला लागले. सगळे धावत आले, त्याला ते काढलं बाहेर बोलून. तुला मूर्ख काय बोलली, हे काय केलं तू? बोलले माझ्या फार दिवस डोक्यात खटका होता म्हणजे डोक्यात जातं का नाही. तसं पत्रकारिता आहे, हा खटक्याचा विषय. डोक्यात ज्याच्या खटका आहे त्यानेच पत्रकारिता करावी, ज्याच्या डोक्यात खटका नाही त्याला काहीच होत नाही. आमचे मित्र सोयरे दिलीपराव खरात यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. मला वाटतं 2009च्या आसपास पुण्यनगरीला आपण सुरुवात केली. करण नवले त्यावेळेस श्रीरामपूर कार्यालय प्रमुख होते. मी नुकतंच सारमत सोडलेलं होतं, उपसंपादक होतो तिथं. वसंतराव देशमुखांची धारधार पत्रकारिता इथल्या ज्येष्ठांना कदाचित माहिती असेल. त्यांच्या नावानं दिला जाणारा हा जो पुरस्कार आहे, त्यांचे जर जुने पेपर्स आपण बघितले, सारमत मधलं त्यांचं लिखाण बघितलं, तर खरोखरच एखाद्या निर्भीड आणि जबाबदार पत्रकाराला त्याची जाणीव होईल अशा पद्धतीची पत्रकारिता त्यांनी केली. 2009ला सुरुवात केल्यानंतर पुण्यनगरीमध्ये, म्हणजे त्या अगोदर कदाचित बाळासाहेब सोनवणे पुण्यनगरीचं काम करायचे, अशोकराव सदाफळ स्वर्गवासी हे सारोमतला होते. माझ्याकडे 2 तालुक्यांची जबाबदारी होती सारोमतची. त्या काळात 4-4 पानं एडिट करावं लागायचं. म्हणजे आपण जी एक बातमी पाठवतो तसं उपसंपादकाला 4 बातम्यांचे हेडिंग द्यायचे, त्या एडिट करायच्या, त्याला कॅप्शन, प्रेस लाईन सगळं करावं लागायचं. अशा परिस्थितीत राहत्यातून ज्या जबाबदारीच्या बातम्या दिलीपरावांनी मांडल्या, म्हणजे त्या काळात पत्रकारितेत घुसणं सुद्धा अवघड होतं. पुण्यनगरीच्या अगोदर नगरहून येणाऱ्या पेपरची सुद्धा बातमीदारी केली. 2004ला आम्ही भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन नावाचा पेपर एकत्रित सुरू केला. बऱ्याच कमी लोकांना माहिती असेल. तो पेपरही 2-3 महिने आम्ही चालवला कसा बसा. पण वृत्तपत्राचं अर्थकारण हे अतिशय खर्चिक आणि जोखमीची बाब असते. परंतु त्याचे देखील काही अंक आजही माझ्याकडे आहेत. आणि जसं बापूंनी सांगितलं की राहता नगर परिषदेने सुद्धा डॉक्टर साहेब की अशा पद्धतीचा पुरस्कार दिला पाहिजे. जे जयंतराव ससानेंना जमलं ते कदाचित तुमच्या काळात जमेल असं आपण या ठिकाणी समजायला हरकत नाही. जर मुश्किल असला तरी दिलीपरावांबद्दल खरं सांगायचं ठरलं तर एक मनमिळावू, मितभाषी आणि सर्वांशी सौदार्याने वागणारं व्यक्तिमत्व, म्हणजे मी जर माझ्या आयुष्यामध्ये कोणी बघितलेलं असेल तर ते दिलीपराव खरात. आजही त्यांना भेटलं तर आजही त्यांच्याकडे 4 विषय डोक्यात रेडी असतात. आपण जर विचारलं ना भाऊ काही एखादा विषय सांगा जरा, बातमी इलेक्ट्रॉनिक मीडियानं आम्हाला करता येईल, तर 4 विषय ते आजही एकदम परफेक्टली आपला सांगतात. म्हणजे असा बातमीदार आहे की जो सातत्याने समाज हितासाठी, समाजातल्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने डोक्यामध्ये काही ना काही विषय घेऊन ते चालत असतात. आता मला वाटतं मागच्याच आठवड्यामध्ये आपण भेटलो होतो, त्या ठिकाणी सविस्तर चर्चा झाली. जसं सरांनी सांगितले त्यातले अनेक प्रसंग त्यांनी देखील त्या काळातले सांगितले. आणि मग कळतं आपल्याला की ही जी लोक उभी राहिलीत, आज काय होतं की आज आपण बघतो पत्रकारिता काहींसाठी एक अट्रॅक्शन होऊन जातं. म्हणजे 4 नेते आपल्याला ओळखतात,
4 अधिकारी ओळखतात. मग हे बघून कोणतरी नवीन पोरगा की नाही, अरे हे अधिकारी यांना एवढा सन्मान देतात, हे नेते लोक यांच्याशी एवढे प्रेमाने बोलतात, मग आपल्याला पत्रकार व्हायचं, असं काहींचे आता नवीन नवीन मुलांची भावना होती. मात्र ह्या लोकांचे ज्यावेळेस आपण अनुभव ऐकतो, सतीश दादांकडे आमचं कधी कधी जाणं होतं आणि गेल्यानंतर सतीश दादा म्हणजे तर काय अनुभवांची खाणच आहे. त्यामुळे हे सगळ्या लोकांचे अनुभव ऐकल्यानंतर आपल्याला कळतं खऱ्या अर्थाने की या लोकांनी सुद्धा त्यांच्या काळामध्ये किती संघर्ष केलेला आहे. आज जे या लोकांचं नाव समाजामध्ये जयंत सर आहेत, म्हणजे हे जे सगळे लोक आहेत की त्या काळामध्ये त्यांचा अभ्यास, त्यांनी केलेला संघर्ष आणि त्यातून घडलेले हे सगळे लोक बघितल्यानंतर खऱ्या अर्थाने आता गुरुपौर्णिमा जरी झालेली असली तरी हे सगळे जे वरिष्ठ लोक आहेत हे खऱ्या अर्थाने आमच्यासारख्या नवख्या लोकांसाठी गुरुस्थानी आहेत. आदर्श पत्रकारितेने सन्मानित करण्यात आलं. त्यांचा आज राहता नगरपालिका, त्याचप्रमाणे ग्रामस्थ व सर्व पत्रकार बंधू यांच्या उपस्थितीत या ठिकाणी छोटा खानी सन्मान या ठिकाणी आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व ज्यांनी आयोजन केलं असे डॉक्टर स्वाधीनजी गाडेकर, उपनगराध्यक्ष विजू नाना सदाफळ, राहता नगरपालिकेचे मुख्य अधिकारी वैभवजी लोंढे साहेब व राहता प्रेस क्लबचे अध्यक्ष रामकृष्णजी लोंढे साहेब व उपस्थित आमच्या सर्वांचे मार्गदर्शक गणेश साखर कारखान्याचे माजी चेअरमन सन्माननीय मुकुंद नाना सदाफळ, सर्वांच्या वतीने आलेले सर्व पत्रकार, सर्व ग्रामस्थ, सर्वांचं प्रथम त्या ठिकाणी स्वागत करतो. निष्पक्ष आणि धाडसी पत्रकारितेची परंपरा जपणाऱ्या दिलीप खरात यांच्या कार्याचा हा सन्मान येत्या काळातही अशाच प्रभावी पत्रकारितेची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रतिनिधी जावेद सय्यद, माय न्यूज, राहता.